मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आता युगला म्हणते, अरे तुझ्यासाठी ना जीवा मामाबरोबर भांडायचा, पण आता बायको आल्यावर बघ ना कसा वागतोय तुझ्याशी. तरीही बरं नुसता जीवा होता म्हणून त्याने त्याच्या बायकोला तुला नुसतं सॉरी म्हणायला सांगितलं. पण हे असं जर तू काव्याशी उद्धटपणे वागला असतास किंवा बोलला असतास तर पार्थने तिच्या पायाशी तुला नाक सुद्धा रगडावं लागलं असतं. आणि मी तर एकदा असं ऐकलं होतं की काव्याने तुझ्या थोबाडीत सुद्धा मारली होती, असं रम्या त्याला डिवचत म्हणत असते. तेव्हा युगला ते सगळे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जेव्हा माझी आणि आरोहीची गाडी पार्किंगवरून भांडणं व्हायची तेव्हा काव्याने बरोबर माझा काटा काढला होता आणि मलाच धडा शिकवला होता. ज्या प्रकारे भर कॉलेजमध्ये काव्याने माझ्या कानाखाली मारली ते सगळे प्रसंग आता युगला आठवतात आणि त्यामुळे तो असा आपल्या गालालाच हात लावून बसतो. त्याच आठवणीमध्ये अगदी वेड्यासारखा रमून जातो. तेव्हा रम्या आता गालात हसते, कारण आता ब्रेन वॉश करण्याचं काम तिचं सक्सेस होत असतं आणि हे तिला पूर्णपणे दिसत असतं. मग ती म्हणते, युग अरे बरोबर आहे ना, मारलं होतं ना काव्याने तुला कानाखाली. तेव्हा तो मात्र काहीच बोलत नाही. मग त्यानंतर युग आता एकदम शांत होऊन जातो. तेव्हा रम्या म्हणते, युग तुला कधी काही शेअर करावंसं वाटलं, काही बोलावंसं वाटलं तर मी आहे हा. कारण घरात कुणीही तुझ्या बाजूने नसेल ना तरीही बाकी तुझ्याबरोबर कुणीही कसं वागलं ना ही मी ऐकून घेणार नाही, मी तुझ्या बाजूने बोलेल. मग आता युग तिच्याकडे बघतच राहतो. ती विषय टाळते आणि म्हणते, युग ऐक ना, तू बेडवरनं खाली येतो का, मला बेडशीट चेंज करायचे आहेत आणि पिलो कवरसुद्धा. मग आता ती त्याला उठायलाच सांगते. तेव्हा तो म्हणतो, नको नको रम्याताई, मी करतो हे सगळं, राहू देत, तू जा आता. त्यावेळी रम्या म्हणते, अरे तू नको बाबा, मामीला जर समजलं ना तर ती माझ्यावर चिडेल आणि मला डबल काम देईल. तेव्हा तो म्हणतो, अगं रम्याताई नाही सांगत मी कुणाला, तू जा बरं. तेव्हा ती विचारते, खरंच का रे. मग आता तो म्हणतो, हो नाही सांगणार. तेव्हा ती त्याला आता थँक्यू असं म्हणते. तर आता ती पुन्हा म्हणते, युग ऐक ना, अरे तुझं जर काही सिक्रेट असेल ना तर मला सांग, मी कुणालाही सांगणार नाही. तो विचारात पडतो आणि हो असं म्हणून आपलं काम करू लागतो. तेव्हा रम्या खुश होते आणि मनातच म्हणते, वा क्या बात है, कारण कालपर्यंत तुझ्यावर आवाज चढवणारा युग अचानक तुझ्याशी बोलताना शांत झालाय. असंच हळुवारपणे युगला घोळात घेऊन आमच्या बाजूने काहीही झालं तरी करावंच लागेल. कारण एकदा का हा युग आमचं प्याद झाला ना की नंदिनी आणि काव्याला बरोबर चेकमेट करता येईल. दुसरीकडे आता अनिशा ही कॅफेमध्ये आलेली असते. जीवाचा आणि काव्याचा जो लग्ना अगोदरचा टेबल असतो, ते दोघेही प्रेमात असताना नेहमी त्याच टेबलवर बसायचे. त्यांनी जे आणि के हे अक्षरसुद्धा त्या टेबलवर कोरलेलं असतं. त्या अक्षरावरून लगेचच आता अनिशा ही हात फिरवते. तिला ते प्रसंग आठवतात की काव्य आणि जीवा एकमेकांच्या प्रेमामध्ये किती अखंड बुडाले होते आणि हे काय होऊन बसलं. सगळ्या गोष्टी अजिबात ती मनाला लावून घेत नाही. काव्य आता तावातावाने तेथे येते आणि विचारते, काय ग अनिशा, तुला हाच कॅफे सापडला का इथे येण्याचा? काही गरज काय होती तुला ह्या कॅफेमध्ये येण्याची आणि नेमका हाच टेबल? असं म्हणून ती जे आणि के नावसुद्धा पाहते. तेव्हा अनिशा तिला शांत करते आणि म्हणते, गप्प बस. हे बघ, मला एकच तुला सांगायचंय काव्या, की तुला जीवाच्या सर्व आठवणींमधून मुक्त व्हायचंय ना, मग ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फिरला असाल, बसला असाल, नेमकं तू त्याच ठिकाणी जायचं. म्हणजे कसं मन अगदी टफ बनतं. पण मला सांग, तुला असा क्लासला यायला उशीर का झाला ग? तेव्हा काव्या काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत असते, विचारात असते. तेव्हा ओ देशमुखांची फिसकारलेली मांजर, बोला की काहीतरी, असं अनिशा गमतीने म्हणते. तेव्हा काव्य विचारते, आता हे काय आहे नवीन? मग अनिशा म्हणते, अगं इतक्या दिवसानंतर गणपतीच्या सुट्टीत आपण भेटतोय की नाही, सो जरा नवीन मूड आणि नवीन नाव. नाहीतरी तू पार्थला देशमुखांचा बोका चिडवतेसच ना, सो तुला सुद्धा आम्ही देशमुखांची मांजरच म्हटलं. अगदी परफेक्ट सूट होतंय हा तुला. चल आता पटकन तुझी कॉफी ऑर्डर कर. मग आता काव्या स्वतःसाठी कॉफी नाही ऑर्डर करत, ती लगेचच अनिशासमोर असणाऱ्या कॉफीचा ग्लास घेते आणि स्वतः पिणार असते. तेव्हा अनिशा म्हणते, नाही हां, तू तुझी कॉफी ऑर्डर कर. मग काव्या म्हणते, नाही ग अनिशा, मी ना तुझीच कॉफी पिणार ही, कारण तुझ्या कॉफीमध्ये ना एक गारगार स्पेशल वेगळंच फिलिंग असतं. मग आता हो का, नौटंकी कुठली, असं अनिशा म्हणते. आणि कॅफेत लेट आलीस, परंतु आता क्लासला सुद्धा उशिरा येणार आहेस का, असं ती विचारते.
पण मला सांग, आज क्लासला यायला उशीर का झाला ते सांगणार आहेस का? तेव्हा अनिशा विचारते, आज क्लासला यायला उशीर का झाला ते सांगणार आहेस का? मग काव्या म्हणते, हो सांगते सांगते. अगं, एका क्लायंटने ना पार्थला तिथे ऑफिसमध्ये ट्विन वॉच गिफ्ट केलं. एकसारखी 2 घड्याळ जी आम्हाला ना त्यांनी गिफ्ट केली. तेव्हा अनिशा म्हणते, हाऊ स्वीट. तेव्हा काव्या म्हणते, नॉट सो स्वीट. कारण ती घड्याळ त्यांनी आणल्या ना नेमकं पार्थचंच घड्याळ माझ्या हातनं पडून फुटलं ग. तेव्हा अनिशा विचारते, काय? तू घरी निघ बरं अगोदर, दे बरं इकडे ती कॉफी मला. अगं, तुझ्या इतकी वेंधळी मुलगी ना मी बघितलीच नाही. अगं, तू ग्रीन फ्लॅगचं घड्याळ फोडलंस. तेव्हा काव्या सांगू लागते, अगं मी मुद्दाम नाही केलं हे, माझ्याकडनं हे सगळं चुकून झालंय आणि खरंच मला गिल्ट आलाय अगं त्याचा. तेव्हा अनिशा म्हणते, हो आला असणारच ना, आणि पार्थ ऑफकोर्स म्हणालेच असतील. काव्या, इट्स ओके, असं होतं कधी कधी. अहो, काच आहे ती, फुटणारच. आणि मग तुझ्या पायाला त्या काचा लागू नये आणि म्हणून त्यांनी त्या स्वतः उचलल्या असतील, हो की नाही? असं अनिशा अगदी जसं घडलं ना सेम तसंच बोलत असते. काव्या गालात हसते आणि तिला सगळं आठवतं की काव्याच्या पायाला म्हणजे माझ्याच पायाला काच लागू नये यासाठी खरंच पार्थने असं केलं होतं. मग आता पार्थच्या मनातलं बरोबर अनिशाने ओळखलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते की अगं हो, सेम असंच घडलं. पण तुला कसं कळलं हे सगळं? कारण त्या आर्किटेक्ट बोक्याने नेमकं हेच केलं. तेव्हा अनिशा म्हणते, हो ना, असंच केलं ना. अगं, सोन्याचा तुकडा आहे माझा जिजू. आणि काव्या, तुला सांगू, असा जोडीदार मिळायला ना अगदी नशीब लागतं, नशीब. तेव्हा काव्या म्हणते, असं आहे का? मग आता अनिशा म्हणते, हो असंच आहे. अगं, मी एक बॉयफ्रेंड शोधतीये, पण सगळे ना असे डिफेक्टिव्ह पीसच निघतात. मग आता काव्या हसते आणि विचारते, झालं का बाई तुझं? मला जर कदर नसते ना तर ते तुटलेलं घड्याळ रिपेअरला टाकून इकडे आले नसते मी तुला भेटायला. तेव्हा अनिशा आश्चर्याने विचारते, काय सांगतेस तू काव्या? तू आणि चक्क ते घड्याळ रिपेअरला टाकलंस? अगं, तू पार्थचं घड्याळ दुरुस्त करायला गेली होतीस, कुठे आहे दाखव बरं. काव्या म्हणते, तिकडेच आहे अजून दुकानात. मग आता ती म्हणते, साधी काच बसून देत होती ते 2 तासांमध्ये, पण मीच म्हटलं नको, मीच महागडी काच निवडली. आता त्याला लागेल 1 दिवस, म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत ते मिळेल, असं काव्य अगदी आनंदाने सांगत असते. तर अनिशा अगदी गालाला हात लावून तिचं ते बोलणं ऐकू लागते. मग पुढे काव्य म्हणते, कारण कसं ग, पार्थ देशमुखांचं एक स्टेटस आहे ना त्यांच्या असं ऑफिसमध्ये, एक दरारा आहे त्यांचा ऑफिसमध्ये. मग चांगलं महागडं घड्याळ वापरलं पाहिजे ना त्यांनी, चांगली चकाचक चमकू दे आता ती काच. असं पार्थबद्दल जेव्हा ती आता बोलू लागते ना तेव्हा मात्र अनिशा एकटक आता काव्याकडे सारखी सारखी बघू लागते. ते पाहून आता काव्य विचारते, काय ग? अगं हॅलो, हे काय? तेव्हा आता तिला ती भानावर आणते आणि मग अनिशा हसते, म्हणते, वाव, खूप छान बदल दिसतोय. हा, दिसतोय, कारण मांजरीच्या म्याव म्यावचा जरा हळूहळू सूर बदलतोय आता. मग आता याच मांजरीच्या घशामध्ये काटा अडकून हीच मांजर जरा गप्प बसली होती. तुला कळतं की नाही ग अनिशा, असं ती आता म्हणते. तेव्हा का ग, असं आता अनिशा म्हणते. काव्या सांगते, अगं मानिनी काकूंना समजलं की लग्ना अगोदर ना माझं अफेअर होतं. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबरच अनिशाच्या तोंडातूनच आता बाहेर ती कॉफी पडते आणि तिला जोराचा ठसका लागतो. तिला खरं तर धक्का बसतो. मग आता काव्य घाबरते आणि म्हणते, अगं सावकाश सावकाश अनिशा, जरा सावकाश, हळू पिना. काय हे, जरा शांत हो ना ग. तेव्हा अनिशा म्हणते की कसलं शांत ग? अगं, तुझ्या आयुष्यात असले नवीन नवीन ट्विस्ट कसे काय येतात ग? कारण काकूंना लग्ना अगोदर तुझं कोणाशी अफेअर होतं हे सुद्धा समजलं. तर दुसरीकडे आता जीवा काहीतरी शोधत असतो आणि त्याला सापडत नसतं, म्हणून त्याने त्याचं अख्खं कपाट आता खाली केलेलं असतं आणि बेडवर पूर्णपणे पसारा घातलेला असतो. ते पाहून आता नंदिनी तेथे येते आणि विचारते, अरे बापरे, काय हो हे जीवा, काय हा पसारा? त्यावेळी लगेचच आता जीवा म्हणतो, अगं त्यात काय एवढं, माझ्याकडे काय काम आहे, मी रिकामटेकडा आहे ना, मग पसारा तरी आवरतो. तेव्हा नंदिनी चिडते आणि म्हणते, जीवा बस झालं हा, आता अजिबात असं बोलायचं नाही. कालपासनं ऐकतीये सारखं रिकामटेकडा, काय चाललंय काय तुमचं नक्की? तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, अगं माझ्या आजूबाजूचे ना माझे नेहमी टिंगल करायचे आणि मला जाणीव करून द्यायचे की तू रिकामटेकडा आहेस. पण तेव्हा ना मला काहीच वाटत नव्हतं अगं, खरंच मी सगळं कॅज्युअली घ्यायचो. पण मला अजून काही लोकांनी जाणीव करून दिली
की मी रिकामटेकडा आहे, तेव्हा ना कुठे मी अक्षरशः खडबडून जागा झालो आणि मला जाणीव झाली की मी खरंच काही करत नाहीये आणि मीच रिकामटेकडा आहे. कारण बाकीचे सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आणि माझं काय असतं ग नंदिनी, मी आपला रिकामटेकडा आहे. कारण तू पण माझं बोलणं ऐकून घेत नाहीस. त्याचबरोबर माझ्या मित्रांनाही असं वाटतं की मी कधीही त्यांच्याबरोबर ट्रेकला येऊ शकतो कारण मी रिकामटेकडा आहे. आणि त्याचबरोबर आणखी दुसरी गोष्ट म्हणजे दादालासुद्धा असंच वाटतं ना की मी कधीही ऑफिसला जाऊ शकतो त्याचं काम करण्यासाठी थोडंफार, कारण मी रिकामटेकडा आहे. आणि तुला तर माझ्याशी बोलायला वेळसुद्धा नाही आहे कारण तू प्रचंड बिझी आहेस आणि मी मात्र रिकामटेकडा. मग आता नंदिनी म्हणते बस बस झालं, आता आणखी एकदा जरी तुम्ही हा शब्द वापरलात ना तरी मग बघा. ती ताकीदच देऊन ती आता जीवाला सांगते. तेव्हा जीवा विचारतो काय? अगं तुला त्या शब्दाने त्रास होतोय आणि मी तर काही करत नाही. आता तूच विचार कर ना माझं काय होत असेल. अगं घरात सगळ्यांनाच कामं आहेत, तुला, आईला, बाबाला, बाकीच्या सगळ्यांना. अगं माझं सोड गं, पण त्या आशाताईंना सुद्धा कामं आहे, फक्त मीच तेवढा रिकामटेकडा बसलो. मग आता नंदिनी म्हणते ऑफिसला जाणं तुम्हीच थांबवलं जीवा आणि त्याचा दोष तुम्ही दुसऱ्यांना का देताय मला तेच कळत नाही. तेव्हा जीवा म्हणतो एक मिनिट, मी कुणाला दोष देत नाहीये, पण मी काय करू ना तेच मला कळत नाहीये. मी ऑफिसला जाऊन बघितलं पण माझं मन नाही रमत आहे तिकडे, मी काय करू? मी करून बघितली कामं पण मला नाही जमत आहे ते, कारण जे पार्थ दादामध्ये आहे ना ते माझ्यामध्ये नाही आहे. तो माझा दोष आहे का? पण प्रॉब्लेम हा आहे ना, घरामध्ये मी असा रिकामटेकडा बसलोय ना त्याने कुणाला काहीही फरक पडत नाहीये. मी रोज आपला उठतो, खातो, पितो आणि झोपतो, कुणाला काही फरक पडतो नाही पडत. आणि सगळ्यांनी ना फक्त गृहीत धरलंय जीवा असणार आहे घरात फक्त एका कपाटासारखा. मग आता जीवा खूप वैतागलेला असतो. नंदिनीच बिचारी रडकुंडीला येते आणि म्हणते मला ना कळतच नाहीये, म्हणजे तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो आणि नाही विचारलं तरी त्रास होतो. तर दुसरीकडे अनिशा डोक्यालाच हात लावते. काव्याने सगळं काही सांगितलेलं असतं. मग आता मला सांग तू जीवाला का प्रोटेक्ट करतीयेस असं अनिशा विचारते. तेव्हा काव्या म्हणते पण जीवाला कोण प्रोटेक्ट करतंय? तेव्हा तुझ्यावरती नको नको ते आरोप झाले ना काव्या, असं अनिशा म्हणते. तेव्हा काव्या म्हणते ते ठरवून नाही झाले, गैरसमजातून झाले. तेव्हा अनिशा म्हणते अगं तरी सुद्धा जे काही घडलं ते सगळ्याच्या सगळं तू का नाही सांगितलंस, तू का नाही म्हणालीस? अगं इथे तिथे कुठे नाही, तर तुमच्या धाकट्या मुलावरच माझं प्रेम होतं. तेव्हा काव्या अनिशाच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते प्लीज अनिशा. तेव्हा काही प्लीज बीज नाही, पण तू जीवाला का नाही बोलवलंस? तो आला होता ना जेवायला चला असं सांगायला. तेव्हा काव्या म्हणते अनिशा अगं जरा डोकं लावून बोल, तू ना अगदी वाटेल ते बोलतीयस आता. अगं मी जीवाला हे सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं असतं तर नंदिनी ताईपर्यंत जाऊन पोहोचलं नसतं का हे? अगं जीवाला पाठीशी घालायला नाही तर नंदिनी ताईला त्रास होऊ नये ना यासाठी केलं मी हे सगळं, तुला कळतंय का आता? असं म्हणून काव्या अनिशाला काही गोष्टी समजावून सांगते. त्यानंतर ती म्हणते एकदा लग्न मोडले बिचारीचं आणि मग नंतर जीवानेच लग्न केलं नंदिनी ताई बरोबर. आणि आमच्या चौघांमध्ये ना सगळ्यात अगोदर नंदिनी ताईनेच हे नवीन नातं मान्य केलं. सर्वात अगोदर तीच मूव ऑन झाली आणि आता मनापासनं ती नवरा मानते ग जीवाला. आणि हळूहळू त्यांच्यातलं नातं खुलतंय ग अनिशा. आणि जीवामध्ये सुद्धा बदल होत आहेत हळूहळू, ते सुद्धा नंदिनी ताईमुळे. आणि कदाचित आमच्यामध्ये इतका छान संवाद कधीच नव्हता आणि जो संवाद आता त्या दोघांमध्ये असतो. तर इकडे आता जीवा अजूनही हट्टीपणा करतो, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी म्हणते अहो संवाद साधा, काहीतरी बोला ना माझ्याबरोबर, कारण संवादाने प्रश्न सुटतात. जीवा वेड्यासारखाच वागतो, नुसता आडमार्गाने चालतो आणि म्हणतो अगं इथे मला माझेच प्रश्न सुटाने झालेत, तू नको ना अजून प्रश्न विचारूस. तेव्हा नंदिनी म्हणते अहो मग ओरडताय कशाला, अहो तुम्हाला मदत व्हावी मी काहीतरी विचारतीये. तेव्हा जीवा म्हणतो की नकोय मला कुणाची मदत, पार अजिबात नको. आणि मला एक विचारायचे, का करतेयस ग तू मला मदत? किती दिवस करणार आहेस तू मदत? आणि अजून 5-1 महिन्यांनी तू सोडून निघूनच जाशील ना मला. आणि बरं झालं मला डिवोर्स दिला ते, कारण तू तरी का राहशील माझ्यासारख्या अशा लूजर मुलासोबत. असं म्हणून हातात असणाऱ्या सगळं सामान तो बेडवर टाकतो. नंदिनीचं मन त्याच्या बोलण्यामुळे खूप दुखलेलं असतं आणि तो रागातच तेथून निघतो.
तर दुसरीकडे अनिशा अजून प्रश्न विचारणार, तोच काव्या म्हणते, अगं बास, प्रश्नांना अजून फाटे फोडू नकोस ग तू अनिशा, एवढा विचार नको करूस, कारण त्यानंतर काय घडलं ना हे मी तुला सांगितलेलं नाहीयेस. अगं मानिनी काकूना रडल्या माझ्यासमोर, मला सॉरीसुद्धा म्हणाल्या, कारण उगाच लोक येतात, आपले कान भरवतात आणि आपण उगीच आपल्या माणसांवर संशय घेतो. मग त्यांनाही त्यांची चूक रिअलाईज झाली आणि मग मला त्या सॉरी म्हणाल्या. पण तुला सांगू आता अनिशा, आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि जीवाला तर यातलं काही माहीतच नाहीये, कारण जीवा त्याच्या जागी सुखी आहे आणि मी ना माझ्या जागी अगदी शांत आहे. तेव्हा अनिशा काव्याचा समजूतदारपणा बघतच राहते. तर इकडे आता जीवा हा रागातच जरा डायनिंग टेबलजवळ येऊन बसतो. तर मागे आता त्या मायलेकी असतातच, लगेच जीवाकडे बघून धुसफूस करू लागतात. त्यानंतर वसू म्हणते, चल गं रम्या, आपल्याला ना स्वयंपाक करायचा आहे, अजून भरभर कामं उरकायला हवीत आता. तेव्हा काय गाई, किती जणांचा स्वयंपाक करायचा आहे, असं रम्या उगीच जीवाला डिवचत विचारते. तेव्हा आता हे बघा, नंदिनी तर आता आनंद निवासमध्ये जाईल, विक्रमसुद्धा गेलाय, मग घरात राहिलं कोण, तू, मी, मानिनी आणि मंजू, आणि युगसुद्धा आता गेलाय त्याच्या मित्रांकडे, आपण झालो 4 जणी. मग त्यावेळी रम्या म्हणते, अगं तू बरोबर नावं घेतलीस, पण नाही आई, मला ना काहीतरी गडबड वाटतीये, तू जरा नीट काउंट कर ना. तेव्हा वसू म्हणते, काही गडबड नाही, मी व्यवस्थितच काउंट केलंय. तेव्हा अगं अजून व्यवस्थित बोटावर काउंट कर ना. रम्या म्हणते, जीवाचं नाव का नाही घेतलं तू. जीवा हे सगळं ऐकत असतो आणि त्याचा राग अनावर होतो. तेव्हा वसू म्हणते, अगो तो दिवस रात्री घरातच असतो ना, त्याला कुठे काउंट करते, तो घरात असतो, त्यामुळे काउंट काय करायचंय त्यात, आपल्याला माहीत आहे ना की तो जेवायला असणारच म्हणून. मग आता रम्या म्हणते, हो ते तर आहेच, त्याला काउंट करायलाच हवं ना की. त्याच वेळी आता जीवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो रागात उठतो आणि वसूवर धावतो. मी घरात नकोय का तुम्हाला, असं रागातच विचारतो, आणि जड झालोय का मी या घराला, आता जाऊ की काय घर सोडून. तेव्हा वसू मात्र गालात हसते आणि विचारते, असं काय बोलतोस रे जीवा तू, मी असं कुठे बोलले रे. अरे तसाही तू दिवसभर घरातच असतोस ना, म्हणून म्हटलं तुला काही काउंट करायचं त्यात, तू जेवायला असणारच आहे ना तसा सुद्धा घरामध्ये. मग आता तेवढ्यातच नंदिनी तेथे येते. या दोघीही मायलेकींचं बोलणं ऐकते आणि रागातच म्हणते, तुम्हीही सुद्धा शिक्षा भोगत या घरातच आहात, विसरलात की काय. जीवांबद्दल एक शब्दही वाकडा बोलण्या अगोदर ना तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागेल. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी एका माणसाने पुढाकार घेतला आणि तो आहे जीवा, आणि तिच्याशी लग्न सुद्धा केलं. हे करायला ना सुद्धा हिंमत लागते, समजलं. आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना ना हे बोलण्याचा हक्कच नाहीये, असं नंदिनी सुनावते. वसू म्हणते, आलीच का अगं, तू आलेच का मध्ये मध्ये बोलायला, आणि जीवाशी बोलण्या अगोदर तुझ्याशी बोलावं लागेल म्हणजे काय, मी तुझ्याशी बोलतच नव्हते ना तसं सुद्धा. प्रत्येक गोष्टीमध्ये ना मध्ये यायची गरज नाही. मानिनी तेथे येते आणि म्हणते, वसुताई अजिबात आवाज चढवून बोलायचं नाही बरं का माझ्या सुनेशी. तेव्हा नंदिनी म्हणते, असू द्या तो आई, कारण यांच्याशी कसं बोलायचं ना मला माहिती आहे. असं म्हणून ती आता वसूला विचारते, तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते, याचा अर्थ तुम्ही कसंही बोलाल असं नाही आहे वसू आत्या. तुमच्या आणि रम्याच्या अंगावर हे कपडे कसे आले हे तुम्ही विसरलात का. अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण जर मी बाबांना सांगितलं तर आत्ताच्या आत्ता ते इथे पोलीस घेऊन येतील. असं बोलून आता नंदिनी वाचा वाचा बोलणाऱ्या वसूची खोडच मोडते आणि तिला गप्प करते. आणि या घरामध्ये कुणी काय बोलावं, काय करावं, काय करू नये, हे सगळं बोलण्याचा अधिकार, हक्क तुम्ही गमावलाय वसू आत्या. आणि बाकी राहिला प्रश्न जीवांचा, तर माझ्या नावासमोर ना मी त्यांचं नाव लावते, नंदिनी जीवा देशमुख. त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही त्यांना बोलणार असाल तर तुम्ही त्यांना नाही तर मला बोलताय हे लक्षात ठेवा, असं नंदिनीने म्हटल्याबरोबरच जीवा अगदी कौतुकाने नंदिनीकडे बघतो. आणि तुम्ही काय म्हणालात त्यांना, ते रिकामटेकडे बसून असतात का. बरं ते रिकामटेकडे बसतील किंवा काहीच करणार नाही, तुमचा काय संबंध. तेव्हा जीवा आता नंदिनीकडे बघतच राहतो. वसू म्हणते, असं काय करतेस नंदिनी, तो माझा भाचा आहे ना. अगं त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवावं या हेतूने बोलले मी. नंदिनी म्हणते, अच्छा असं आहे का.
हा तुमचा भाचा आहे हे आज आठवलं का हो तुम्हाला? आणि तुम्हाला आत्ताच सांगते ते आळशी नाही आहेत आणि कामचुकार सुद्धा नाही आहेत. हो माहीत आहे काही दिवस ते घरी बसून आहेत, परंतु कुठे अडतंय, काय झालंय त्यांना, त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे एक आत्या म्हणून तुम्हाला विचारावंसं नाही वाटलं का? आणि आता विषय निघालाय ना तर मी बोलतेच. अहो आता पार्थमध्ये तुमच्यासारखे आणि बाबांसारखे गुण आहेत म्हणून त्यांच्याशी चर्चा करत राहिलात तुम्ही, आणि त्याबद्दल ना माझं खरंच काही म्हणणंच नाहीये. अहो जीवा सुद्धा तुमचा भाचाच आहे ना. कधीतरी त्याच्या पाठीवर हात फिरवून विचारले का, तुला कसली मदत हवी आहे का, तुला नक्की काय करायचंय पुढे, आणि नक्की कुठे अडली आहे तुझी गाडी? अहो वडीलधाऱ्या माणसांचे 2 शब्द सुद्धा पुरेसे होतात मुलांना. आणि आज हा टोमणा मारला त्या अगोदर तुम्ही काही का नाही बोलला त्यांच्याशी? तेव्हा जीवाच्या डोळ्यात आता पाणी येतं, कारण नंदिनीनेच आता एक बायको म्हणून तिचं कर्तव्य केलेलं असतं आणि वसूला घरातल्यांना त्याचा जाब विचारलेला असतो. मग पुढे आता ती म्हणते गेले काही महिने जीवा हे ऑफिसला जात नाहीये. मला मान्य आहे, पण त्या अगोदर ते जातच होते ना ऑफिसला. अहो काय होतं ना त्या आपण पाण्यात पडतो आणि आपल्याला लगेच कळतं की पोहत जाण्याची ताकद नाही आपल्यात, आणि आपण पट्टीचे पोहणारे नाही आहोत, आणि प्रवाहासोबत वाहून जाणं आपल्याला काही पटत नाही. आणि अशा वेळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने उभं राहणं ही सुद्धा धमकच आहे वसू आत्या, कारण आपल्याला काय करायचंय हे कळायला आणि सूर सापडायला ना जरा वेळच लागतो आत्या, आणि तोच वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे. असं म्हणून नंदिनी आता आत्यालाच काही गोष्टी समजावते आणि तिला तिची जागा दाखवून देते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या कॅफेमध्ये त्या वेटरवर ओरडते, 1 मिनिट, मी काय ऑर्डर केली होती? आईस कॉफी, सिनेमन कॉफी नाही. तेवढ्यातच पार्थ तेथे येतो आणि म्हणतो मी सिनेमन कॉफी मागवलीये. तेव्हा आता पार्थ हा मीटिंगसाठी नेमका तेथेच आलेला असतो, तर काव्या त्याच्याकडे बघत राहते, तर पार्थ सुद्धा आता तिच्याकडे बघून हसतो. दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो, माझ्या करिअरची रिक्षा सॉलिड अडकून पडली आहे आणि मी कितीही प्रयत्न केला ना तरीही ती बाहेर निघत नाही. तू मला पायावर उभं राहायला हेल्प करशील? तेव्हा नंदिनी म्हणते नाही करणार. तेव्हा जीवा धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.